2014 मध्येच आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याचा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न। आदित्य ठाकरेंनी परस्पर 151 प्लसची घोषणा केल्याचा आशिष शेलार यांचा मोठा दावा। नाना पटोलेंच्या कार्यशैलीला कंटाळून असंतुष्ट पदाधिकारी दिल्लीत। काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे केसी वेणुगोपाल यांची भेट घेणार। जिथे शिवसेनेचे खासदार तिथे शिवसेनेचा दावा। मंत्री उदय सामंत यांचं वक्तव्य। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ शिवसेनाच लढणार असल्याचा पुनरुच्चार। दहशतवादी सलीम कुत्ता डान्स प्रकरणी सुधाकर बडगुजर यांना भोवलं। सुधाकर बडगुजर यांच्यावर UAPA अंतर्गत गुन्हा दाखल। राजकीय दबावापोटी गुन्हा दाखल केल्याचा बडगुजर यांचा आरोप। मनोज जरांगेंना विरोध करणारे मराठा आंदोलक दिलीप पाटील यांना जीवे मारण्याच्या धमकीचा दावा। पोलीस संरक्षणाची मागणी। स्वतःच्या स्वार्थासाठी फडणवीस मराठ्यांच्या मुलांच्या मुंडक्यांवर पाय देतायत। जरांगेंचा पुन्हा फडणवीसांवर हल्लाबोल। खुन्नस म्हणून SIT लावल्याचा आरोप। राज्य सरकारने दिलेल्या 10% मराठा आरक्षणाचा समावेश OBC आरक्षणात करा। मनोज जरांगेंची मागणी। OBCंना मिळणारे फायदे मराठ्यांनाही देण्याची नवी मागणी। शिरूर लोकसभा उमेदवारीवरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच, तर मावळ मतदारसंघावर भाजपचाही दावा। महायुतीचा उमेदवार कमळावर उभा करण्याची मागणी। दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये अरविंद सावंत राहुल नार्वेकर आमने-सामने येण्याची शक्यता। ठाकरे गटाकडून अरविंद सावंत तर भाजपकडून राहुल नार्वेकर यांची नावे जवळपास निश्चित। मालमत्ता कर थकबाकी प्रकरणी निलेश राणे यांना पुणे महानगरपालिकेचा दिलासा। तब्बल 4.25 कोटी रुपयांचा कर थकवला, पण 25 लाखांचा धनादेश देत कारवाईतनं सुटका। नाशिक पालिकेची सिटी लिंक बस सेवा ठप्प। वाहकांचं 2 महिन्यांचं वेतन रखडल्यामुळे बस सेवा बंद। ऐन परीक्षांच्या काळात विद्यार्थ्यांचे मात्र हाल। दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग आई बाबा होणार। दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली गुड न्यूज। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।